पुन्हा एकदा स्वागत करते मी माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ हा खूप जास्त विशेष आहे, तुम्ही नक्की बघा। आता तुम्हाला माहिती आहे मी मामाच्या इकडे आले होते, तर मामाच्याच गावचा हे आहे। आता गाव जरी छोटं असलं तरी इतकं छान गार्डन बघून खूप छान वाटलं बरं का। आता या बागेचं नाव आहे श्रीराम बाग आणि एवढी सुंदर आहे ना, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल। तर या इथं तिकीट वगैरे काढतात श्रीराम बागेचं। सगळ्यात पहिल्यांदा तर अगोदर इथं बैलगाडीने नेलं जातं म्हणजे आतमध्ये, आणि तिथून सगळं काही फिरायचं सुद्धा चालू होतं। सगळ्यात अगोदर ही बैलगाडीची रेस चालू होती आणि इथं सगळं आम्ही बसलो होतो, मामा आणि भैया हे चालत येत होते आणि ते सुद्धा। त्याच्यानंतर इकडे झाडाखाली जे आहेत ना माठ वगैरे ठेवलेले आहेत, तिथे एकदम थंडगार पाणी सुद्धा आहे आणि त्याच्या खालीच बसण्यासाठी झोके सुद्धा आहेत। उन्हाळ्यात तर इतकं छान वाटतं ना इथं। आता उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असून सुद्धा किती हिरवगार वातावरण आहे, तुम्ही सुद्धा बघू शकता। आता गावाच्या नियमाने एवढं छान गार्डन असेल असं तर आम्हाला वाटलं नव्हतं अजिबात, पण तरी सुद्धा म्हटलं आपण जाऊन एकदा बघावं। आता हे बदकं वगैरे सुद्धा आहेत इकडं आणि इथून पुढं तर खूप जास्त बघण्यासारखं आहे। खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी सुद्धा आहेत ह्याच्यामध्ये बघण्यासाठी। आणि श्रीराम बाग या बॅगेला असं का नाव दिलेलं आहे, तर इथं जी रामांची जी पूर्ण काही आहे ना ते इथं दिलेली आहे। आता इथं कुटी किंवा हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, किंवा सीता माताची प्रत्येक गोष्टी इथं दिलेल्या आहेत ह्याच्यामध्ये। नारळाची झाडं, अजून शो पीस खूप जास्त असं ह्याचं आहे आणि एकदम थंडगार वातावरण सुद्धा आहे। आता इथं सगळेजण आम्ही झोके खेळत होतो बरं का। सगळ्यात अगोदर मला सुद्धा भैयांनी झोका चढवला, खूप मोठा असा, आणि हा तरी छोटा झोका आहे पण अजून एक खूप मोठा असा झोका आहे। तर इथं मला भैयाने बसवलं होतं झोक्यावरती आणि खूप उंच झोके घेतले बरं का। खूप जास्त एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर भैयाने सुद्धा झोके खेळले आणि नंतर वहिनीने सुद्धा झोके खेळले। आता आपण लहानपणीचे दिवस आहेत ना, अशा छोट्या मोठ्या गोष्टीवरून आपल्याला आठवत असतात बरं का, आणि एकमेकांसाठी टाइम सुद्धा या बाहेर फिरायला आल्याच्या नंतर आपल्याला भेटत असतो। आता या लग्नाच्या निमित्ताने सुद्धा आम्ही मामाच्या इथं आलो होतो, पण एकमेकांसाठी खूप जास्त वेळ भेटला आम्हाला। बऱ्याच गोष्टी नवीन बघितल्या सुद्धा आणि एन्जॉय सुद्धा केल्या बरं का। आता ह्या बागेमध्ये गेलो, आता इथून आम्हाला लवकरच घरी जायचं होतं, कारण तिकडून आम्हाला धामणीला सुद्धा जायचं होतं, म्हणजे माझ्या आजी आजोबाच्या इथं। आता हा जो पूल आहे ना, याच्याहून भले हा छोटा असला तरी त्याच्याहून येण्यासाठी आरूला तर खूप जास्त मजा येत होती। इथे छोटे छोटे झोके सुद्धा आहेत, जिथं गाताला पण बसवलं होतं आणि आहेत मोठे झोके। आता ह्या बंगई सुद्धा ह्याला म्हणतात बरं का, पण झाडाखाली असल्यामुळं इतकं छान आणि एकदम थंड अशी सावली ह्याच्यामध्ये होती। आणि त्याच्यानंतर या सगळ्या चिल्या पिल्लांना मात्र उंटावर बसवलं, कारण त्यांना बसायचं होतं, पण शिव थोडासा रडत होता, एकदम पहिल्यांदाच बसला होता म्हणून, आणि आर सुद्धा पहिल्यांदा बसली होती, पण ती मोठी तिला सगळ्या गोष्टी कळतात, त्याच्यामुळे छान एन्जॉय केला तिने। आणि शिव मात्र थोडासा रडत होता, पण नंतर नाही रडला अजिबात। पहिल्यांदा कोणाला पण भीती वाटतेच नाही का। तर हे हत्ती, आता हे गार्डन कुठं आहे हे सुद्धा तुम्हाला असं वाटेल नाही का, तर हे आहे परभणी जिल्ह्यामध्ये धर्मापुरी गावात। धर्मापुरी हे गाव माझ्या मामाचं आहे आणि तिथंच, पण आई सांगते इथल्या जे म्हणजे जुनं होतं ना ते एकदम पूर्ण शेती होती आणि इथं सगळे चिंचेचे झाडं सुद्धा होते, पण इतकं भयंकर दिसायचं ना, तर तेव्हा इथं कोणी येत नव्हतं। पण जागेवर बदल केल्याच्या नंतर किती लोक इथं फिरायला सुद्धा येतात, परभणीहून बऱ्याच लांबून सुद्धा येतात, ज्यांना हे माहिती झालेलं आहे तिथं। आता इथं शेती सुद्धा करतात आणि त्याच्यामध्येच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। इथं फिरायला, बघण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी खूप जास्त गोष्टी आहेत आणि त्यामध्ये बरीचशी मजा सुद्धा येते। आता हे जे इथले झोके आहेत ना ते जरा उंच होते आणि माझी साडी थोडीशी स्लिप होती ती, त्याच्यामुळे मला भीती सुद्धा वाटली होती, पण मजा सुद्धा आली बरं का। आता मला तर वाटलं मी पहिल्यांदा पडते। आता इथून पुढे येणारी मजा आहे ना ती तुम्ही सुद्धा बघा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का, की तुम्हाला मजा आली का नाही हा व्हिडिओ बघून। तर चला बघा, इथे त्यांना जरा काळजी वाटत होती, त्यांना वाटलं की मी पडणार आहे काही की असं वाटलं त्यांना, त्याच्यामुळे ते मला बसायलाच नको म्हणत होते, पण काय झालं तेच तुम्ही पुढे बघा। पडशील ना, तसं नसतं बाहेरचं काय, तू पडशील ग। लय चक्कर, गाथा गाथा गाथा। हा नको आंबर नको, स्लीप होईल। नाहीत ना
आई घाटाला गेल्या होत्या, त्याच्यामुळं मला म्हणजे बरंचसा एन्जॉय करता आलं बरं का. कारण लहान मुलं जर असल्यानंतर आई वडिलांना काहीच बघता येत नाही किंवा काय करता येत नाही. आता हे इथं जे आहे ना एवढं सगळं सुंदर केलेलं आहे, कारण इथं लग्न वगैरे सुद्धा होतात आणि रात्रीचे लग्न जर इथं असले ना एकदम छान वाटतं. आता पाण्याची सुद्धा इथं कमतरता नाहीये अजिबात. आणि हे जे आहेत ना सगळे शिल्पकार इथं आहेत बरं का. टेलर, सोनार, लोहार, सगळ्या प्रकारचे जे शिल्पकार असतात ना ते सगळे इथे त्यांचे स्टॅच्यू बनवलेले तुम्ही इथं बघू शकता. सुतार आणि या दोघी जणी इथं पाण्यात खेळत होत्या आणि आम्ही मात्र पुढं पुढे हे करत होतो. आता आहे चांभार. तुम्ही सुद्धा इथं नक्की या, एकदा भेट द्या आणि तुम्हाला सुद्धा ही जागा खूप जास्त आवडेल अशी आशा आहे. आणि तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा बरं का. मामी, मामा, मी, भैया, वहिनी, शिव, आम्ही दोघं आणि आरू आणि गाथा असे सगळे जण मिळून आम्ही आलो होतो बरं का इकडं या गार्डनमध्ये, श्रीराम बागेत. आणि इकडं स्विमिंग पूल सुद्धा आहे, सॉरी म्हणजे वॉटर पार्क सुद्धा आहे. आणि गावाच्या नुसार किती सुंदर बनवलेलं नाही का. आता इथं जाण्यासाठी एक वेगळं तिकीट काढावं लागतं आणि आम्हाला प्रत्येकाला एकाला 150 रुपये तिकीट होतं तेवढं फक्त बघण्यासाठी. आणि शेवटी अमरने रोपवेचा हे घेऊन त्याला मज्जा सुद्धा आली बरं का. असा आता आजचा व्हिडिओ नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.